तिथेच आम्ही ह्या अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा करूच राहू. वोट टू निखिल. यस यस, पहिलं सत्र चालू होतोय. 4 षटकांचा सामना. सुमेध पत्रे बॉलिंग ट्रॅक वरती. अलिबाग एंड कडून मारा कशा प्रकारे केला जाणार. अगदी अलिबाग एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती आहे ना, प्रहार चषक आहे ज्यानं गाजवला, ज्यानं आपण पाहतोय स्वर्गीय रतनबुवा चषक गाजवला, तो सुमेध पत्रे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिल्या षटकाची हाताळणी करण्यासाठी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सूरज आणि जयेश लट ही जोडी आहे. यस, चला गणपती बाप्पा मोरया. मैदानाच्या वरती पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट अबाउट द विकेट. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, गती प्रचंड गती. ओम साखरकर चेंडूवरती आलाय. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव येणं फार महत्वाचं असतं. अगदी हे मी नाही, हे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर म्हणत असतो नेहमी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये, कारण का ही पहिली धाव आहे ना, अगदी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो योगेश सर. आणि ती धाव आली आहे मैदानाच्या वरती. नक्कीच निखिल, आपण पाहिलं एक एक धाव येणं, कारण सुमेधची आज पहिल्यापासून आपण गोलंदाजी पाहतोय, अगदी अगदी भेदक अशी गोलंदाजी करतोय. तर पहिल्या चेंडूवर एक धाव घेणं गरजेचं होतं. आणि आपल्या संघाचा श्री गणेश इथे होतोय, सागरी गणेश थळ संघाचा. बघा, प्रत्येक हॅट्रिक साठी म्हणजे विकेटची हॅट्रिक होऊ दे, षटकारांची हॅट्रिक होऊ दे, चौकारांची हॅट्रिक होऊ दे, प्रत्येक हॅट्रिक साठी राकेश चव्हाण यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस सरळ खेचलाय चेंडू, थांबणार नाही. चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. दिमागदार आणि दमदार षटकार. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. सुमेध पुनश्च एकदा राईट अमोर द विकेट. यावेळेचा हा चेंडू चाललाय बाकपटच्या रिजन मध्ये, थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू. एक धाव घेतली जाते, स्ट्राइक रोटेट झाली आहे. एक धाव अद्यापपर्यंत धाव फलकावरती. एक धाव टोटल ऍड ऑन केली जाते धाव फलकावरती. एका धावेचा बदल. धाव फलकावरती धावा 8 धावा, 8 ऑन स्कोर बुक. वेअर आज अ फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम सुमेध पत्रे ओव्हर फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फियर. द मेगा फिनाल आहे. सर्वांच्या भेटीला अंतिम सामना. एका बाजूला सुमेध, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज. बिग बॅटल. यावेळेचा फटका मैदानाच्या वरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु चेंडूवरती गती आहे ना, प्रचंड गती होती. अगदी गतीवरती स्वार होऊन या गोलंदाजाला ओळखलं जातं. याची ओळख आहे ना, तालुक्यापुरती नाही, जिल्ह्यापुरती नाही, हा महाराष्ट्र गाजवतोय. अगदी अखिल भारतीय स्तरावरती देखील कित्येक सामने या गोलंदाजाने खेळलेत. हा थळचा सुपुत्र सुमेध पत्रे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पंचरीजन मधून भाग मिल्खा भाग. चेंडू पळतोय, थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्ज तर रोख रक्कम 3,000 रुपयांचं पारितोषिक हसनैन कुरेशी कडून लावलं जात आहे. पैसा प्रचंड आलाय क्रिकेटमध्ये. तुम्ही चांगला खेळ दाखवा, पैसा तुमच्यासाठी तयार असणार आहे. आणि पैसा आहे ना, पाठबळ वाढवण्याचं काम खेळाडूंचं करत असतो. बघा, राकेश चव्हाण देखील सांगतात कोणत्याही स्वरूपाची हॅट्रिक मारा, 1,500 रुपये माझ्याकडे तयार आहेत. कोऱ्या आणि करकरीत 500च्या 3 नोटा. इथे मात्र कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये फक्त दिशा दाखवली आहे. एक धाव, समाधान, संयम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती शुभम आम्हाला सांगत असताना धावा आल्यात 13 धावा. 13 लॉस ऑफ नन. वेअर आज अ फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड हिअर. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा मैदानाच्या वरती. शेवटच्या चेंडूवरती संयम दाखवला जातोय. संयम देखील कशा प्रकारे आयुष्यामध्ये हाताळावा ना, हे आम्ही आमचे खऱ्या अर्थानं आदरणीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, परिस्थिती कशीही असो, अर्थातच मग कोणतीही परिस्थिती असो, परिस्थिती कशीही असो, आपण पाहतोय सन्माननीय आमदार साहेब असतात ना,
प्रत्येक क्षणाला संयम त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत असतो. बघा कुठल्याही हॅट्रिकसाठी सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून 1,500 रुपये म्हणजे 1.5 आणि 1.5 3,000 रुपये झालेत. म्हणजे राकेश चव्हाण यांच्याकडून देखील 1,500 रुपये आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडून 2,000 रुपयांचं हॅट्रिक साठी 10,000 रुपये. या सिडीज आकडा वाढतोय. यस सामना चालू करायचा आहे आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्याकडून 2,000 म्हणजे 13,500 रुपयांचं पारितोषिक. बघा मग ती हॅट्रिक विकेटची देखील असो, चौकारांची असो, नाही तर षटकारांची असो, 13,500 रुपये मिळतील. विचार करावा लागेल. आयुष विकास साखरकर गोलंदाज. आहा भन्नाट गती आपण पाहतोय. मागील सामन्याचा हिरो. यस बघा आपण पाहतोय 3 चेंडू डॉट जरी काढले ना, लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू जरी आले तरी राकेश चव्हाण सांगतात 1,000 रुपये माझ्या खिशात तयार आहेत. इथे पारितोषिक आणि पारितोषिक थर्ड प्रीमियर लीग 2026 हे पर्व आहे ना, याच्यावरती तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे गर्व. 2026 हे पर्व. गोलंदाज तयार. पुढे सरसावून खोलवर टप्प्याचा हा चेंडू फेकी. तिथे डेंजर झोन मध्ये फलंदाज होता. थोड्या वेळासाठी का होईना हृदयाचा ठोका चुकला होता. मैदानाच्या वरती ॲथलेटिझम हे स्लेजिंग चालणार आहे. मैदानाच्या वरती अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळणार आहे. जयेशसाठी षटकारांच्या हॅट्रिक साठी दीपकजी पेडणेकर यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. यस इट इज. वळूया आयुषकडे. अलिबाग यांकडून मारा करत असताना राईट अमोर द विकेट. यावेळेस 3-4 ध्वस्त मैदानाच्या वरती आयुष साखरकर इथे करतोय. फलंदाजाला बाद. OUT आउट. फलंदाजांना षटकारांच्या हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे चांगलं क्रिकेट खेळला तर चांगला पैसा मिळू शकतो आणि या पैशासाठी ना मैदानाच्या वरती प्रामाणिक क्रिकेट दाखवावं लागेल. क्रिकेट म्हणजे हेच आहे ना मित्रांनो. क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे प्रामाणिकपणा, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे एकात्मकता, क्रिकेट म्हणजे सहानुभूती, असं सर्व काही मैदानाच्या वरती पाहायला मिळणार. पुनश्च एकदा आयुष चालू झालाय. आहा यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. तिथे मैदानाच्या वरती काय घडलंय. सेकंड इन रो तू चल मैं आया. फलंदाज बाद.
दुर्घटना घटी. चेंडू चाललाय दन 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 सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पराभवाची चर्चा झाली आहे ना, त्याच मैदानाच्या वरून विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय परतायचं नसतं. हा निर्धार दोन्ही संघांच्या माध्यमातून राखला जातोय. आयुष खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे इथे मैदानाच्या वरती. हे षटक अर्थातच मेडन येत आहे. अर्थातच ज्या 4 धावा आल्या होत्या त्या 22 स्वरूपाच्या होत्या, त्या 4 धावा सोडल्या तर हे षटक मेडन हाताळतोय. आयुष विकास साखरकर. आपण पाहतोय अर्थातच फलंदाजी करणारा संघ जिथे सागरी गणेश थळ या संघातील प्रत्येक फलंदाजाला आपण पाहतोय सोनेरी संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी समर्थ कोळी यांच्याकडून रोख रक्कम, चौकार आणि षटकारासाठी वैयक्तिक 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जातील. आणि अर्थातच रोहनजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे पैसा प्रचंड आहे. आणि अगदी आपण पाहतोय मैदानाच्या वरती द मेगा फिनाले. अंतिम सामना कसा असावा ना, तर अंतिम सामना थर्ड प्रीमियर लीग 2026 मधल्या या पर्वासारखा असावा असं आपल्याला देखील अगदी सांगावं लागते. 3रं षटक हाताळण्यासाठी जिथे विघ्नहर्ता तुडाळ या संघाकडून प्रतिनिधित्व करत असतो, परंतु आज मात्र इथून पुढे मित ऋग्वेद 11 थर्ड लाठी या संघाकडून स्मिथ याला पाहायला मिळतोय. स्मिथ 3रं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अगदी राईट ऑफ ओव्हर द विकेट थर्ड एंड कडून कशा प्रकारे मारा करणार बाळकडू तर सुमेशच्या माध्यमातून दिलं गेलंय. षटकातील पहिला चेंडू इथे फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू गेला होता. अगदी लिडिंग एज घेऊन तिथे थोडासा ना स्टीअर करण्याचा प्रयत्न केला गेला होता बघा. अगदी जयेशच्या माध्यमातून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता. फटका फर्स्टला फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू गेला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. पहिला अर्थातच 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. स्मिथ पुढे सरसावून खेचलाय कव्हर पॉइंट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. आयुष तिथे शूट केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अगदी आपण पाहतोय फलातून क्षेत्ररक्षण. या 2 धावेनिशी धावफलकावरती 19 धावा पूर्णत्वास नेल्या जातात. वयवर्ष कमी परंतु क्रिकेटच्या प्रचंड आवर, क्रिकेटची केलेली प्रचंड जिद्द, क्रिकेट बद्दल असणारं प्रचंड प्रेम आयुषकडून आपल्याला प्रत्येक मैदानाच्या वरती पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्मिथ आता सरळ तिथे आयुषच्या हातामध्ये चेंडू चाललाय. यस फेकी करेल. फेकी केली आहे. तिथपर्यंत 2 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्यात. 2 धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण. 21-21 मेन मुख्य मंचावरती या क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी, शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण पाहतोय सन्माननीय आपले लाडके व्यक्तिमत्व दमदार आमदार उपस्थित आहेत. त्यांचं शब्द सुमनानं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पुढे सरसावून एक सोप्पा झेल फलंदाज जयेश लाट बॅक टू द पॅव्हेलियन. सर आपण जर पाहिलं ना या फटक्याला जवळून अगदी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न तिथे जयेश लटच्या माध्यमातून झाला होता. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला स्मिथनं काय सांगितलं माहितीये का? अपयश हे फार महत्वाचं असतं आयुष्यात. अपयश हे फार महत्वाचं असतं आयुष्यात. आणि एकदा की अपयशाचं पाणी आहे ना नाका तोंडात घुसलं ना तर नंतरच वेळ येते ती यशाच्या समुद्रावरती राज्य करण्याची. यश आलंय. गोलंदाज आपण पाहतोय स्मिथ याला. योगेश सर काय म्हणाल? चांगली गोलंदाजी चालू आहे.
नक्कीच निखिल आपण पाहतोय मैदानामध्ये स्मिथला आपण कालच्या दिवसापासून पाहिलं तर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी खेळताना आपण पाहतोय आणि हा संघ आपण पाहिला तर सुमेध पत्रेच्या मार्गदर्शनाखाली जशी गोलंदाजी करतोय ना तशी त्यांना तो गाईड करतोय प्रत्येक गोलंदाजाला आणि ते 100% उतरत आहेत प्रत्येक गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये. येस, राजा तशी प्रजा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. यावेळेस मोठा फटका, परंतु फटका फसला आहे. चेंडू खाली ओव्हर येतोय आणि एक सोपा झेल, बॅक टू बॅक विकेट, फलंदाज बाद. थँक्यू. चला, नौका फलंदाज लगेच मैदानाच्या वरती, कारण का टेम्पो सेट झालाय ना, तो ब्रेक होऊन द्यायचा नाहीये आपल्याला. चला, 13,500 रुपयांचा चेंडू असणार आहे, कारण का पुनश्च एकदा स्मिथ ऑन हॅट्रिक असं सांगितलं जात आहे. अगदी आपण पाहतोय दमदार आमदार साहेबांकडून 10,000 रुपये, त्यानंतर हॅट्रिक साठी हॅट्रिक साठी 1000 म्हणजे 13,500 प्लस 1000 14,500. क्या बात है. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय हे पैसे लावले जातात, हे पाठबळ दिलं जात आहे, प्रत्येक खेळाडूला हे पाठबळ दिलं जात आहे. आणि अगदी स्मिथच्या नशिबी आहे ना ती संधी आहे. परिस्थिती ही प्रश्न विचारत असते, आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं आणि क्षमता सिद्ध करताना ना स्वतः सोबत प्रामाणिक राहा मित्रांनो. यश आणि देव आहे ना तुमच्या पाठीशी आहे, अगदी कणखरपणे उभा असतो. आता ते यश कोणाला प्राप्त होणार? स्मिथ चालू झालाय. हा यावेळेचा हा चेंडू वाईडिश यॉर्कर, अगदी फुलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, टाळ्या वाजवल्या जातात या गोलंदाजासाठी देखील. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 21 7 धावांच्या सरासरीने या धावा बनवल्या जातात. योगेश सर, अगदी गोलंदाजी मधली खडूस वृत्ती काय असते, गोलंदाजी मधली कंजूसता काय असते, ते स्मिथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चौथ्या षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार, कारण का चौथं षटक म्हणजे हाणामारी करण्याचं षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर या षटकाला आपण म्हणत असतो. या षटकामध्ये चेंडू दिला जातोय अप्रेशच्या हातामध्ये. अप्रेश देखील एक मोठ्या दर्जाचा खेळाडू आहे. मोठ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा अप्रेशनं देखील गाजवल्यात. 40+ आहे, अर्थातच आपण पाहतोय आयोजक कमिटीचा देखील एक भाग आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या वरती चौथं षटक. आणि अगदी भारत देशाचे पंतप्रधान आहेत ना, इथून मात्र पुढे फटका 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 फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती अप्रेशच्या नावावरती फलंदाजाचं नाव आणि 1 मोर विकेट डाऊन. डीजे कम ऑन. आपण पाहतोय सराव केला जातो आणि ते सर्व खेळाडू एकत्र आले आणि एक निर्धार राखला की आपल्या गावासाठी, आपल्या पंचायतीची हद्दीतील सर्व खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं ना, आणि त्याच्यासाठी ही जिद्दोजहद मैदानाच्या वरती, आणि तेच सर्व खेळाडू मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा, अप्रेश खोत म्हणजे कोण? भारताचे पंतप्रधान अर्थातच आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ज्याचा सन्मान झालाय ना, तो खेळाडू मैदानाच्या वरती गोलंदाजी करत असतात. अप्रेश खोतची गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. वेळेचा हा चेंडू तिथे लावडापेल मैदानाच्या वरती, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला, फलंदाज बाद.
शैलेश वर्तक आणि रोहन मात्रे तर या प्रचंड आज आपण पाहतोय आनंदी दफलकावरती धावा 21 धावा आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणावं लागेल कारण का आपण पाहतोय 2000 म्हणजे आता 13,500 नाही आता 15,500 किती 15,500 या सिडीज अगदी आपण पाहतोय ना ही कित्येक क्रिकेटच्या स्पर्धांची ना एंट्री फी असते आणि ते पारितोषिक म्हणून आज इथून मात्र पुढे गोलंदाजाला मिळणार का विकेट हॅट्रिक आता अप्रेशच्या नावावरती लिहिली जाणार आहे का येणारे वेळ येणारा काळच ठरवेल मित्रांनो अप्रेश खोत आहे ना हा गोलंदाज एक मोठ्या दर्जाचा आहे आणि अगदी समोर येणारा फलंदाज आहे हा देखील त्याच ताकदीचा आहे त्याच ताकदीने तो देखील फलंदाजी करू शकतो त्याच्याकडे ते कौशल्य आहे त्याच्याकडे ते टॅलेंट आहे त्याच्याकडे ते टेम्परामेंट आहे ते मैदानाच्या वरती पाहायला मिळणार का क्रिकेट म्हणजे फिअरलेस क्रिकेट इथून मात्र पुढे दाखवावं लागेल इथे मोमेंटम शिफ्ट करावा लागेल फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती विशाल लट तयार आहे खोलात टाकलेला चेंडू 15,500 रुपयांचं पारितोषिक सेलिब्रेशन होऊन जाऊ द्या आणि 8 झेल स्वतःच्या नावावर सुद्धा आहेत हॅट्रिक घेतलेली आहे आणि 15,500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये आदरणीय दमदार आमदार शेठ यांच्या माध्यमातून 10,000 रुपये त्याचप्रमाणे आदरणीय मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने 2,000 रुपये राकेशजी चव्हाण यांच्याकडून 1,500 रुपये आणि रोहन म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपये असं 15,500 रुपयाचं पारितोषिक अप्रेश खोत याच्या नावावर लागतोय खरोखर सुंदर अशी गोलंदाजी अप्रेसच्या माध्यमातून आपण पाहिली सेमीफायनलमध्ये निखिल आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटवर गेला होता कारण ती सेमीफायनलची मॅच होती 2 षटकार हसनेंनी लगावले होते परंतु नंतर 3 चेंडूवर त्याने कमबॅक केलं आणि आपल्या संघाला फायनलमध्ये महामुकाबल्यामध्ये त्यांनी नेण्यात यशस्वी झाला होता खरोखर सुंदर अशी गोलंदाजी ओटो निखिल पुन्हा एकदा विवेकसाठी हा चेंडू तिथे ओम साखरकर आलाय क्षेत्ररक्षण अफलातून केलं गेलंय बघा प्रत्येक खेळाडू आहे ना हा सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न मैदानाच्या वरती करतोय अप्रेसची गोलंदाजी आणि अप्रेसची गोलंदाजी बघण्यासाठी जमलेला रसिक मायबाप प्रेक्षक वर्गाने केलेली गर्दी याला इतिहास देखील साक्ष आहे 22 धावा फलकावरती 22 अगदी प्रत्येक फलंदाजाला इथे रोखलं जातोय प्रत्येक फलंदाजाला रोख दिला जातोय एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय अप्रेश कट करण्याचा प्रयत्न चॉप करण्याचा प्रयत्न चेंडूवरती केला गेला होता फटका फसला षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना हे षटक आपण पाहतोय अप्रेश बस नाम ही काफी आहे आपण पाहतोय अगदी रोहन मात्रे यांनी या गोलंदाजाची का निवड केली होती ना हे आपल्याला याची देही याची डोहाळा पाहायला मिळतोय यावेळेस हा चेंडू अंगाचा वेध घेतोय इथून मात्र बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चेंडूला फेकून द्यायचं होतं फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न धावफलकावरती धावा झाल्या 24 धावा येणाऱ्या 24 चेंडूंवरती बनवल्या जाणार का हे सांगण्यासाठी दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार तत्पूर्वी इथे चर्चा केली जाणार आहे दोन्ही संघांबद्दल घेऊया डीजे वाला छोटासा ब्रेक खोत गोलंदाज
या महामुकाबल्यामध्ये चमकतोय आणि तब्बल 17,500 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय. खरोखर त्याचं कौतुक करावं लागेल अप्रेशसाठी, कारण त्याने महामुकाबल्या अंतिम मुकाबल्याने नेण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने त्याच्याच गोलंदाजीवर झाला होता. तसेच संघ जर जिंकला, मित ऋग्वेद 11 थळ लाठी संघ हा जर विजयी झाला तर संघ मालक रोहनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय वीर दमदार आमदार नक्कीच महेंद्र शेठ दळवी यांचा पाठबळ आपल्या पाठीशी नेहमीच असतो. तर आदरणीय सन्माननीय संजयजी पत्रे सर कुठेतरी प्रेक्षकांमध्ये आहेत, ज्या क्रिकेटवर त्यांचा अतोनात प्रेम आहे. तर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संजयजी पत्रे सर क्रिकेटचे अतिशय चांगले जाणते, जे आपली टीम बाहेर गावी नेतात. संजयजी पत्रे सर, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर थलेश्वर थळ संघाकडून सुद्धा 1,000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 18,500 रुपयाचं हे पारितोषिक जातोय अप्रेशसाठी. खरोखर अप्रेशचं कौतुक केलं जातोय का मुकाबला अंतिम मुकाबल्यामध्ये मी चमकलोय. नक्कीच अप्रेशचं कौतुक करावं लागेल, जे संघ मालक रोहन म्हात्रे, शैलेशजी वर्तक याने आणि कर्णधार सुमेध पत्रेने जी निवड केली होती ना अप्रेशची, ती खरोखर अचूक निवड होती आणि त्या निवडीला जिंकण्यासाठी 24 चेंडू 24 धावा. क्रिकेट म्हणजे प्रामाणिकपणा, क्रिकेट म्हणजे सांघिक भावना, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे निष्ठा, क्रिकेट म्हणजे परंपरा, क्रिकेट म्हणजे मान, क्रिकेट म्हणजे सन्मान. आणि तोच सन्मान स्वीकारत असताना आपल्याला सर्व खेळाडू मैदानाच्या वरती पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज आपण पाहतोय, अर्थातच रोहन म्हात्रे आणि शैलेश वर्तक यांनी पुरस्कृत केलेला मित ऋग्वेद 11 थळ लाठी हा संघ आज जल्लोषचा नक्कीच थळ गावामध्ये असेल. कारण का आपण पाहतोय आज आनंद या दोनही संघ मालकांच्या, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट रेखाताई ठाकूर यांचा आपण पाहतोय. सागरी गणेश थळ हा देखील मागे हटणारा संघ नाहीये. 24 धावा या वाचवल्या जाऊ शकतात. दोन्ही संघांच्या माध्यमातून एक बॅलन्स मॅच, एक समतोल सामना सर्वांच्या भेटीला आलाय. काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ आहे, जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. मैदानाच्या वरती काय घडणार? वाघ जखमी झाला ना तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, तो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस कधीही संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळामध्ये स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण का मी अजून जिंकलेलो नाहीये. बॅटल ऑन. सामना सुरुवात होतोय, दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. इथून मात्र पुढे इन ऍक्शन. श्रेयस पत्रेच्या हातामध्ये चेंडू. 24 धावा वाचवण्यासाठीची जिद्दोजहद. षटकातील पहिला चेंडू. इथे बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल आयुषला पाठवलं जाते आणि हा अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू, अवांतर स्वरूपाचा चेंडू वाला. आधीच धावा कमी आहेत, असे चेंडू टाकून चालणार नाहीयेत योगेश सर. चांगल्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. यस, रोहनजी म्हात्रे यांच्याकडून संघ जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे मैदानाच्या वरती डायरेक्ट हिट आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. तिथे धावत असलेला फलंदाज, अगदी आपण पाहतोय हृदयाची ठोके चुकवणारा हा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. बघा मित्रांनो, 24 चेंडू आणि 24 धावा असा सामना. स्ट्रायकिंग एंड वरती
पळत असलेला फलंदाज बाद आहे की नाबाद आहे याच्यावरती निर्णय घेतला जातोय तिसऱ्या पंचांकडून आणि नक्कीच थोड्याच वेळात आपण पाहतोय तिथे सांगितलं जाईल आणि फलंदाज बाद असं सांगितलं जात आहे. हे येणारा वेळ येणारी काळच ठरवेल मित्रांनो. बघा 24 धावा बनवत असताना तुम्हाला इथे काबाड कष्ट करावे लागतात. इथे फलंदाज बाद देखील होतोय. योगेश सर, या धावा सहजतेनं बनल्या जाणार नाहीयेत मैदानाच्या वरती, कारण का दुसऱ्या बाजूला सागरी गणेश थळ हा संघ आहे ना मैदानाच्या वरती घाम गाळतोय. प्रयत्न शर्थीचे आहेत दोनही संघांचे. इथून मात्र पुढे काय घडणार? मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी नौका फलंदाज आलाय. हर्षलच्या हातामध्ये आपण पाहतोय बाट दिली जाते. मनगटातली ताकद काय असते हर्षलच्या माध्यमातून कित्येक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आपण पाहिली आहे. तोच हर्षल इन ऍक्शन समोर. श्रेयश अलॉंग द कार्पेट हा फटका शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, शॉर्ट फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन पर्यंत पोहोचला होता. इथे काय घडतंय? इथे मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय एक धाव चोरट्या स्वरूपामध्ये घेतली जाते. एका धावेनिशी धावफलकावरती अगदी आल्या त्या म्हणजे 2 धावा. 24 मधून 2 वजा कराव्या लागतील. इथून मात्र पुढे 22 धावांची आवश्यकता आहे. श्रेयश पत्रे आपण पाहतोय फ्रंट लेग थोडासा बाहेर काढला होता बॅकफुटला जाऊन. इथे मैदानाच्या वरती आपण पाहतोय तिथे फटका खेळला जातोय. चेंडू जातोय नशिबाचा आलाय चौकार. 4 संघर्ष करायची तयारी ठेवा मित्रांनो, कारण का संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते. तीच लढवय्य वृत्ती मैदानाच्या वरती दाखवली जाणार का? आयुष विकास साखरकर स्ट्रायकिंग एंड वरती स्विच हिटचा फटका मैदानाच्या वरती खेळला जातोय. एक धाव पूर्णत्वास दिली जातीये. चांगला अथलेटिझम रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या वरती चांगलं दाखवलं जातंय. अगदी दोनही खेळाडूंच्या माध्यमातून दोनही फलंदाज मैदानाच्या वरती अगदी घाम गाळत असताना प्रयत्न प्रामाणिक मैदानाच्या वरती ठेवावे लागतील, कारण का समोरचा गोलंदाज आहे श्रेयश पत्रे. हा देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये मित्रांनो. याने देखील कित्येक महान फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवलाय. कित्येक क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये तो गोलंदाज या सिटीत पुनश्च एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज श्रेयश. यावेळेस उडवलाय छातीवरती आला की आम्ही शिंगावरती घेतो आणि चेंडू वन बॉल सीमारेषेच्या बाहेर. येतोय 4 धावेनिशी धावफलक पुढे सरसावत असताना सरळ खेचला आता विशेप मध्ये फटका. चेंडू वन बाउन्स. हिमती माणूस भीत येणारा माणूस हिम्मत करत नाही. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. डीजे पंधरा धावा झाल्यात. अजून इथून मात्र पुढे 9 धावांची आवश्यकता असणार आहे. चला आता गुलाल रोहन म्हात्रे गुलाल तयार ठेवायचा आहे. तिथे गुलाल आपण पाहतोय रेखा ठाकूर यांच्याकडून देखील तयार असेल, कारण का त्या देखील जाणतायत आपला संघ आहे ना मागे हटणारा नाहीये. दोन्ही संघ त्याच ताकदीनं मैदानाच्या वरती उतरलेत. यस पुनश्च एकदा नौका गोलंदाज राईट आर्म अराउंड विकेट
खेचलाय, चेंडू थांबणार नाही. टाटा बाय बाय, सीमारेषेच्या पार षटकार. रोहन मात्रे यांच्याकडून आलंय आणि आलाय का, यावेळेस फटका पोहोचलाय आणि फलंदाज आयुष साखरकर मात्र बाद. दोन पाय तरी चालणार आहे यासाठीच. चला बाहेर गेला पाहिजे. यस, पण चेंडू डेड झाल्याच्या नंतरच, सामना संपल्याच्या नंतरच हे विसरून चालणार नाहीये. ओम साखरकर परत षटकार आला तर 2000 रुपये. बघा इथे 2000च्या नोटा बंद झाल्यात, परंतु काय माहिती कुठून रोहन मात्रे यांनी आणल्यात. प्रत्येक फटक्यावरती सांगतायत की 2000 रुपये, 2000 रुपये. आणि हे प्रेम आहे ना आपल्या खेळाडूंवरती दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा ओम स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज, समोर गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच जयेश लट वरती कशा प्रकारे फटका घेतला जाणार आहे. आहा, इथून चॉप करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या क्षेत्रावरती फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फोसलाय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 24 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 3 धावा बाकी राहिल्यात. द फलकावरती 21 धावा पूर्ण झाल्यात. ओम साखरकर हा देखील अलिबाग टेनिस क्रिकेटच्या विश्वावरती अधिराज्य करणारा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकलेला चेंडू सरळ खेचलाय, विशेप मध्ये फटका, एका धावेवरती समाधान दाखवलं जातंय. हर्षल चिटके ऑन बाउंड्री हॅट्रिक असं सांगितलं जात आहे, म्हणजे चौकारांच्या हॅट्रिक वरती उभा आहे. आणि हा फटका हर्षलच्या बॅट मधून येणार का? हर्षल स्ट्रायकिंग एंड वरती तयार आहे. डीजे मास्टर तयार राहायचा आहे. आहा, परंतु 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 इथे मैदानाच्या वरती अजून एक ट्विस्ट निर्माण होतोय. या 3 धावा रोखल्या जाणार आणि हो त्या रोखल्या जाणार, कारण का जयेश लटची जेव्हा फाळणी मैदानाच्या वरती उतरते ना, शेवटच्या चेंडू पर्यंत शर्थीचे प्रयत्न योगेश सर असतात. काय म्हणाल, गोलंदाजी देखील चांगली आहे. नक्कीच निखिल, आपण जयेशला सुद्धा पाहिलं होतं, परंतु आज धावा त्याच्या कमी पडतायत, त्यामुळे कुठेतरी कमबॅक करतोय जयेश. सुंदर अशी गोलंदाजी जयेशची आहे. आता मात्र मारलेला फटका आपण पाहतोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव हर्षळ पूर्ण करतोय. एका धावेने आपण पाहिलं तर सामना बरोबरीत 23 धावा फलकावर लागल्या जातात. एका धावेची गरज ओटू निखिल. शेवटची धाव बाकी असणार आहे. शेवटची धाव घेण्यासाठी अगदी 12 चेंडूंचा वापर कशा प्रकारे केला जाणार आहे, कारण का 12 चेंडू 23 धावा बनवल्या गेल्यात. 12 चेंडूंवरती एका धावेची गरज आहे. मॉर्निंग ग्रुप एकत्र आला आणि सांगितलं की आपल्या थळ पंचायतीच्या सर्व खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि अगदी आपण पाहतोय त्यांना पाठिंबा, त्यांना पाठबळ दिलं आपले सर्वांचे लाडके अर्थातच राकेश चव्हाण असतील आणि आपले कार्यक्षम आमदार, दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून पाठिंबा दिला जातोय. राकेश चव्हाण यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण का प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी असणारा एक हक्काचा माणूस म्हणून आपण राकेश चव्हाण यांच्याकडे अगदी एका वेगळ्या सन्मानानं पाहत असतो. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत प्रत्येक खेळाडू मॉर्निंग ग्रुपचा देखील करतोय. अगदी इथेच दिवस होती, इथेच रात्र होती, चंद्र सूर्य इथूनच उगवत होता, चंद्र इथेच मावळत होता. तब्बल 3 दिवस कौतुक करावं लागेल प्रत्येक खेळाडूचं. एका धावेची गरज आहे. गोलंदाज तयार झालाय, सरळ खेचलाय आणि हा विजयी फटका, चेंडू सीमा पार, चौकार.
सामनावीराचा मानकरी ठरतोय